नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3री साठी इंग्रजीची वार्षिक परीक्षेसाठी तयारी करणार आहोत। तर मराठी आणि परिसर अभ्यासचे काही व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा। आणि आज आपण इंग्रजीचे कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि त्याची उत्तरे आपण कशी लिहायची आहेत हे पाहणार आहोत। तर याच्यासाठी इथे मी साकारची जी स्वाध्याय पुस्तिका आहे ती घेतलेली आहे आणि याच्यातील प्रश्न खूप छान असे आहेत सरावासाठी, तर तेच आज आपण सोडवणार आहोत। तर यांचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। तर पहा, परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न येतात, त्यापैकी एक म्हणजे जॉइन द सेम लेटर विथ अ लाईन। जॉइन द सेम लेटर, सेम लेटर म्हणजे सेम जे अक्षर आहेत ती जोडायची आहेत विथ अ लाईन, रेषेने समान अक्षरे जोडायची। आता इथे ए त्यांनी जोडून दाखवलेला आहे, त्याच पद्धतीने खाली सरावासाठी दिले। मग इथे आपल्याला कोणतं लेटर जोडायचं आहे? ई। पहा ई, मग तुम्ही असं इथे जोडायचं आहे। भरपूर सरावासाठी याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत। यानंतर खाली पहा आय 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 आय, प्रत्येक अक्षरामध्ये आय आहे, मग तुम्हाला आय इथे रेघेने या पद्धतीने जोडायचा आहे। इथे एक मध्ये सुद्धा आय आहे, याच्यानंतर इथे येऊन नंतर इकडे यायचे। याच्यानंतर कोणतं लेटर आहे? ओ, मग ओ जोडायचं आहे। या पद्धतीने तुम्ही रेघेने अक्षर जोडायचे आहे जेव्हा असं लिहिलेले असेल जॉइन द सेम लेटर विथ अ लाईन। यानंतर पहा इथे सुद्धा सेम आहे, जॉइन द सेम लेटर म्हणजे सारख्या अक्षरांच्या जोड्या लावा। मग इथे खाली दिलेला आहे, मग ए ला ए, स्मॉल ई, स्मॉल आय, त्याच्यानंतर ओ आणि यू। त्याच्यानंतर ट्रेस द लेटर अँड कॉपी द लेटर, म्हणजे ट्रेस म्हणजे गिरवायचं आहे आणि पुन्हा पाहून लिहायचं आहे। ट्रेस द लेटर, ट्रेस म्हणजे गिरवा, अँड कॉपी द लेटर, कॉपी म्हणजे जसेच्या तसे पाहून लिहा। पुढचा प्रश्न पहा, रीड दीज वर्ड्स अलाउड अँड मॅच द रायमिंग वर्ड्स। रीड दीज वर्ड हे शब्द वाचा, अलाउड म्हणजे मोठ्याने, अँड मॅच द रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा। आता नेम, मग शेवट एम ई असणारा शब्द आपल्याला कुठे दिसते? पहा केम, नेम केम, मग याची जोडी आपण अशी लावायची आहे। नाईन, फाईन, बी ही, यानंतर ट्यूब, क्यूब, यानंतर इथे बोन आणि इथे कोण हवं होतं, CONE, ते चुकून टी प्रिंट झालेला आहे। तर पहा कोण, बोन, तर या पद्धतीने आपण जोडी लावायची आहे। जरी तुम्हाला शब्द वाचता नाही आला तरी शेवटचे एक किंवा दोन अक्षर सारखे आहेत का हे पाहायचं, ME या पद्धतीने। पुढचा प्रश्न पहा, फाइंड द ऑड मॅन अँड एनसर्कल इट। ऑड मॅन म्हणजे गटात न बसणारा किंवा वेगळा असणारा असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याला काय करायचं आहे? सर्कल करायचं आहे। आता पहा AN ॲन, AT ॲट, APP ॲप, BED बेड, CAP कॅप, TAP टॅप। सगळ्यांमध्ये ए आलेला आहे, मात्र BED बेडमध्ये कुठेही ए आलेला नाही, म्हणजे वेगळं कोणतं आहे हे मग त्याला आपण सर्कल करणार। पेट, नेट, पॉप, बेड, एंड, बेंड, पहा सगळ्यामध्ये ई आलेला आहे, पॉपमध्ये ई आलेला नाही। इन, इट, बीट, फिट, अप, टिप, आता पहा सगळ्यामध्ये आय आलेला आहे, अपमध्ये इथे कुठेही आय नाही, मग वेगळा शब्द कोणता आहे? अप। ऑन, ऑफ, नॉट, नेट, नॉट, पॉप, टॉप, नेट, इथे ओ आलेला नाही। अप, कप, पप, ॲम, टब, टब, ॲम, इथे यू आलेला नाही। तर या पद्धतीने कोणत्या शब्दामध्ये काय सारखं आहे आणि कोणता शब्द वेगळा आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे। त्याला काय म्हणतात? ऑड मॅन आउट, म्हणजे गटात न बसणारा शब्द काढा। यानंतर इथे लिसन अँड ॲक्ट, स्टँड अप, सिट डाऊन या कृती आहेत। या ओरली तुम्हाला जर ऑर्डर दिल्या शिक्षकांनी तर त्या करून दाखवायच्या आहेत, तोंडी परीक्षेसाठी हे सांगू शकतात। यानंतर फिल इन द ब्लँक्स युजिंग द फॉलोइंग वर्ड्स। फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा। युजिंग द फॉलोइंग वर्ड्स, हे शब्द वापरून रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत।
द डस्टर इज डॅश डॅश द टेबल. डस्टर कुठे आहे? ऑन द टेबल. मग इथे काय लिहिणार आपण? ऑन लिहिणार. द शूज आर डॅश डॅश द डोअर. कुठे आहेत शूज? नियर द डोअर, दरवाजाच्या जवळ. NEAR, नियर म्हणजे जवळ. द पेन इज डॅश डॅश द कंपास. पेन कुठे आहे? कंपासच्या आतमध्ये आहे. मग तिथे काय म्हणणार आपण? इन द कंपास. द डॉग इज सिटिंग डॅश डॅश द ट्री. कुत्रा कुठे बसलेला आहे? अंडर द ट्री. UNDER, अंडर द ट्री. ऑन म्हणजे वस्तू जर पृष्ठभागाला टेकून असेल तर ऑन. नियर म्हणजे जवळ. इन म्हणजे आत. अंडर म्हणजे खाली. रीड अलाउड अँड कॉपी इट. रीड अलाउड अँड कॉपी इट. रीड अलाउड मोठ्याने वाचा. कॉपी इट आहे तसेच्या तसे पाहून लिहा. अँड इरेझर इथे लिहायचं आहे. अ मार्बल, अ क्लिप, इथे इयरिंग ऐवजी टी टाईप झालेला आहे. तर पाहून शब्द वाचून जसेच्या तसे लिहायचे आहे. पुढे अजून वेगवेगळे प्रश्न पाहूयात आपण. इथे काय आहे? फाइंड द लेटर इन द वर्ड जॉईन द सेम लेटर्स. चौकटीमध्ये दिलेलं लेटर पाहायचे आणि सेम लेटर शोधायचं आहे आणि जोडायचं आहे. जॉईन म्हणजे जोडणे. H दिले, मग H जोडा. इथे H आहे. H पुन्हा H. हे सोपं आहे या पद्धतीने. इथे L दिलंय, मग L जोडायचं आहे रेषेने. R दिलाय, R जोडा. S दिलाय, S जोडा. यानंतर ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर अँड ट्रेस इट विथ अ पेन्सिल अँड कॉपी इट इन युअर नोटबुक. पहिल्यांदा हाताने बोटाने गिरवायचे, नंतर पेन्सिलने रंगवायचे, गिरवायचे, त्याच्यानंतर पाहून वहीमध्ये लिहायचं आहे. पुढे पाहूयात. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड अँड सर्कल द फर्स्ट लेटर. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. अलाउड मोठ्याने वाचा. अँड सर्कल द फर्स्ट लेटर, पहिल्या अक्षराला गोल करा. पहा. LEAP लीफ, LEMON लेमन, LION लायन. पहिलं अक्षर कोणतं आहे? L आहे. तर L ला इथे सर्कल तिन्ही ठिकाणी करायचं आहे. हॉर्स, हाऊस, हॅबिट. H ला सर्कल करायचे. पेन, पेन्सिल, पिन. P ला सर्कल करा. राऊंड, रोज, रिबन. R ला सर्कल करा. डक, डॉग, डिश. D ला सर्कल करा. फिश, फॅट, फॅन. F ला सर्कल करा. 2, 10, 20. T ला सर्कल करायचे. नेट, नोट, 9. N ला सर्कल करायचे. सन, सँड, सॅक. S ला इथे सर्कल करायचं आहे. या पद्धतीने सर्कल करायचं म्हणजे गोल करायचं. पुढे पहा. कॉपी द फॉलोइंग सेंटेन्स अँड रीड अलाउड. कॉपी म्हणजे जसेच्या तसे पाहून लिहा. अँड रीड अलाउड मोठ्याने वाचा. 7 स्टार्स पाहून लिहायचे, मोठ्याने वाचायचे. 5 फिशेस, कोल्ड कॉफी, बिझी बॉईज, 2 टॉईज, हेल्प हेमा, लेझी लीना, 9 नंबर्स अँड डेंजर डॉग. यानंतर ड्रॉ द फॉलोइंग पिक्चर अँड कलर इट. ड्रॉ म्हणजे काढा, चित्र काढा आणि काय करा? कलर करा. TREE ट्री म्हणजे झाड. मग इथे झाडाचं चित्र काढायचं आणि कलर करायचं आहे. PARROT पॅरट, पोपटचं चित्र काढायचं, पोपटाचं आणि कलर करायचा. MANGO मँगो, आंब्याचं चित्र काढा आणि रंगवा. ROSE रोज, गुलाबाचं चित्र काढा आणि रंगवा. पुन्हा एकदा तसाच प्रश्न आलाय पहा. फाइंड द ऑड मॅन अँड एनसर्कल इट. ऑड मॅन गटात न बसणारा वेगळा शब्द शोधायचा आहे. हॅट, रॅट, सॅट, डॉट, मॅट, कॅट. तर हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये डॉट हा रायमिंग जुळत नाही. AT आहे शेवट, याच्या शेवट OT आहे. ऑल, टॉल, हॉल, बेल, बॉल, शाल. इथे बेल जुळत नाही, त्याला सर्कल करा. बेस्ट, टेस्ट, नेस्ट, हेल्प, रेस्ट. आता पहा सगळीकडे ST हेल्पमध्ये वेगळा आहे. इल, बिल, हिल, टिल, सेल, फिल. सेलला सर्कल करा. ऑड मॅनमध्ये कोणत्याही प्रकारचं येऊ शकतं. साऊंड वेगळा असू शकतो किंवा यमक जुळणारे, त्याच्यामध्ये एखादा न जुळणारा असू शकतो किंवा सारख्या शब्दाने सुरुवात, सारख्या शब्दाने शेवट आणि मग एखाद्याचा शेवट वेगळा. तर तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करून कोणता गटात बसत नाही ते इथे ओळखता आलं पाहिजे.
पुढे पहा, मॅच द रायमिंग वर्ड्स अँड कॉपी इट इन युअर नोटबुक. रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द. सीड, डबल ई डी शेवट कुठे आहे पहा, सीड, नीड इथे मॅच करा. पॉट, डॉट. यानंतर सो, हो. सन, गन. विश, डिश. व्हाईल, स्माईल. आणि शॉवर, फ्लॉवर. या पद्धतीने उच्चार सारखा असला पाहिजे आणि अशा शब्दांच्या जोड्या आपल्याला जुळवता आल्या पाहिजेत. पुढे पहा, जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन. समान शब्द रेघेने जोडायचे. काय दिले, जीप कुठे आहे पहा, जीप. या पद्धतीने पाहून सेम शब्द जोडायचे आहेत. गर्ल कुठे आहे, गर्ल, GIRL. काईट कुठे आहे पहा, काईट, KITE, काईट. क्वीन इथेच आहे. यानंतर जोकर, JOKER, जोकर. यानंतर कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. कॉपी म्हणजे जसेच्या तसे पाहून लिहा. हे जे शब्द आहेत, जेंटली, क्विकली, लाऊडली, हे पाहून जसेच्या तसे लिहायचे आहेत. यानंतर जॉईन द पिक्चर अँड देअर नेम्स. चित्र आणि त्यांच्या नावं यांच्या जोड्या जुळवायच्यात. काय आहे, गेट कुठे आहे पहा, गेट इकडे आहे. तर या पद्धतीने जोडी जुळवायची. क्वीन, क्वीन म्हणजे राणी इथे. कॅट, CAT, कॅट. काईट, पतंग. जीप इकडे आहे पहा, जीप. आणि हे काय, जोकर. चित्र आणि त्यांचे स्पेलिंग यांच्या जोड्या जुळवता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी वर्गामध्ये जे शब्द आपल्याला लिहून दिले जातात छोटे छोटे, ते तुम्ही रोजचे रोज पाठ केले पाहिजेत. आता पहा, ग्लास इथे आहे, गर्ल इथे आहे, गोट शेळी कुठे इथे, केटल, क्वेश्चन इथे आणि की इथे. यानंतर क्यू, QUEUE, क्यू म्हणजे रांग. रांग कुठे दिसते तुम्हाला इथे. यानंतर जॅकेट इथे, जार इथे, गार्लिक इकडे आहे, गार्लिक. यानंतर पुढे पहा, खालील शब्दांचे यमक जुळणारे शब्द लिहा. राईट द रायमिंग वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. जीप, जीपला काय शब्द लिहू शकतो आपण, स्लीप, SLEEP, जीप, स्लीप. मेक, टेक, TAKE, टेक म्हणजे घेणे. किक, किक, सिक, SICK. बोट, गोट, GOAT. ओल्ड, बोल्ड, BOLD. आणि बॅक, सॅक, SACK, सॅक. यानंतर पुढे पहा, गेस हू आय एम हॉट अँड शाईन. I give you light. I live in the sky. Who I am, कोण, sun, SUN, sun. हॉट अँड शाईन म्हणजे गरम आहे आणि उष्णता देणारा. गिव्ह यू लाईट तुम्हाला प्रकाश देणारा. लिव्ह इन द स्काय आकाशात राहतो तर कोण, सूर्य. आय एम अ व्हेरी बिग. माय कलर इज ब्लॅक. आय हॅव अ ट्रंक. आय लिव्ह इन जंगल. ट्रंक म्हणजे सोंड. सोंड कुणाला असते, एलिफंट, ELEPHANT. नंतर पुढे पहा, I am round in shape. I have many colors. Children play with me on the ground. They kick me. Who I am. कोणाबरोबर खेळता जो राऊंड असतो, बॉल, BALL. यानंतर शेवटचं पहा, I have many page. I am in your school bag. You read me. Who I am. काय वाचतो आपण, तर बुक वाचतो आपण, पुस्तक वाचतो, BOOK. या पद्धतीने वाचून आपल्याला कोड्यासाठी योग्य असणारा शब्द लिहायचा आहे. पुढे पहा, सर्कल द लेटर X. X अक्षराला गोल करा. एकदम सोपं आहे. जिथे जिथे X आहे त्याला गोल करा. सर्कल द लेटर Y. अगदी सारखं सर्कल द लेटर Z. यानंतर से द लेटर्स A to Z इन द प्रॉपर ऑर्डर अँड राईट इट. A to Z अक्षर म्हणायचे आहेत आणि प्रमाणे लिहायची आहेत. यानंतर राईट द अपोजिट वर्ड. विरुद्धार्थी शब्द. हॉट, हॉटच्या विरुद्ध काय, कोल्ड किंवा कूल, COOL. यानंतर शॉर्ट, शॉर्टच्या उलट काय, टॉल, TALL. टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटका.
पुढे पहा, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. खालील शब्द मोठ्याने वाचा. माय, क्राय, ट्राय. इथे शब्दांची छोट्या छोट्या ओळख दिलेली आहे. लिसन केअरफुली अँड आन्सर. लक्ष देऊन ऐकायचे आणि उत्तर सांगायचे. माय नेम बिगिन्स विथ झेड. इट राईम्स विथ हिरो हू आय एम. राईम्स विथ हिरो म्हणजे हिरोला यमक जोडणारा शब्द आहे आणि झेडने सुरू होतोय. मग तो कोणता आहे? झिरो. ZERO. हिरो झिरो. आय लुक लाईक अ हॉर्स. मी घोड्यासारखा दिसतो. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स. माझ्यावर पांढरे आणि काळे पट्टे आहेत. हू आय एम कोण? झेब्रा. ZEBRA. झेब्रा. पुढे पहा, लुक अँड रीड द लेटर. पाहायचे आणि जसंच्या तसं पाहून लिहायचं. ॲपल, रोज, अम्ब्रेलाचा U, सनचा S, बॅटचा B आणि ट्रीचा T, पीकॉकचा P. यानंतर C फॉर कॅट. पाहून जसंच्या तसं लिहायचे. यानंतर पुढे पहा, ABCD पूर्ण करायची. ABCDEFGHI पासून Z पर्यंत. यानंतर रीड द लेटर्स ऑन द कार्ड. कार्डवरील अक्षर मोठ्याने वाचायचे. वी आर बर्ड्स. थँक यू, वेलकम, सॉरी, गुड मॉर्निंग, गुड नाईट. राईट युअर नेम. राईट लिहा. युअर नेम तुमचे नाव. तुमचे नाव लिहा. जेही तुमच्या नावाचं स्पेलिंग आहे ते लिहायचे. पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल काढायचं आहे. यानंतर मॅच द फॉलोइंग लेटर्स. अक्षरांच्या जोड्या जुळवायच्यात. कॅपिटल आणि स्मॉल. अगदी सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. यानंतर राईट द वर्ड स्टार्टिंग फ्रॉम गिवन लेटर्स. म्हणजे दिलेल्या अक्षरावरून सुरुवात होणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. जसं की एक्स. यानंतर M वरून सुरू होणारे शब्द. मग मॅन असेल, मंकी असेल, मँगो असेल, असे वेगवेगळे सुरू होणारे छोटे छोटे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. पुढे पहा, B पासून सुरू होणारे. मग बॉल, बॅट, या पद्धतीने तुम्हाला शब्द लिहायचे. T पासून सुरू होणारे. ट्री, टॉय, टेस्ट. पुढे पहा, चूज द सुटेबल ॲक्शन वर्ड फॉर इच पिक्चर. प्रत्येक चित्राकरता योग्य ॲक्शन वर्ड निवडायचा आहे. आता काय आहे पहा, जसं पहा, बॉलसाठी आपण काय करू शकतो? कॅच द बॉल. मग बॉलला कॅच लिहू शकतो. यानंतर ग्लासला काय लिहू शकतो? फिल म्हणजे भरा. झाडाला काय लिहू शकतो? ट्री. झाडावर चढा. क्लाइंब द ट्री. झाडावर चढा. यानंतर क्लोज द डोअर. क्लोज होऊ शकतं. रीड द बुक रीड करायचं आहे. आणि पेन, राईट विथ पेन. मग इथे पेनला राईटचा शब्द तुम्ही तिथे निवडायचा आहे. पुढे पहा, रीड द फॉलोइंग मोटोज अँड मेसेजेस. कॉपी देम इन गुड हँडरायटिंग. सुवाच्य अक्षरात पुन्हा पुन्हा लिहायचे आहेत मोटोज आणि मेसेजेस. सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेची बचत करा. ऑनेस्टी म्हणजे बी पोलाइट, नम्र राहा. ऑनेस्टी प्रामाणिक राहा. स्टे होम, स्टे सेफ म्हणजे घरी राहा, सुरक्षित राहा. पुढे पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर कलर वर्ड. रिकाम्या जागी योग्य रंगाचे नाव लिहा. ॲज डॅश डॅश ॲज ग्रास. काय? ॲज ग्रीन ॲज ग्रास. GREEN. रंगाचे स्पेलिंग तुमचे पाठ असले पाहिजेत. यानंतर ॲज डॅश डॅश ॲज मिल्क. ॲज व्हाईट. WHITE. ॲज ब्लॅक ॲज क्रो. ब्लॅक BLACK. यानंतर ॲज रेड ॲज टोमॅटो. टोमॅटो सारखा रेड. ॲज ब्ल्यू ॲज स्काय. BLUE. ॲज डॅश डॅश ॲज टर्मरिक. ॲज येलो. YELLOW. रंगांची नावं पाठ असली पाहिजे, स्पेलिंग, आणि मग असं लिहायचं आहे. यानंतर कॉपी द डायग्रॅम ऑफ डिरेक्शन अँड लेबल इट. ही जी डायग्रॅम आहे डिरेक्शनची, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, ही इथे पाहून लिहायची आहे. पुढे पहा, दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून इतर शब्द तयार करा. प्लीज मधून A, यानंतर ॲज आणि C. त्याप्रमाणे आता पहा, विअरिंग पासून काय होईल? वी होईल. WE म्हणजे आम्ही. त्याच्यानंतर EAR इयर म्हणजे कान. EAR. RING रिंग म्हणजे अंगठी किंवा वाजवणे सुद्धा. यानंतर वुमन मधलं पहा, मॅन तयार होईल. MAN मॅन. याच्याप्रमाणे A तयार होईल. त्याच्यानंतर ON ऑन तयार होईल.
ANN तयार होईल. पुढे पहा पर्सन, इथे SON सन म्हणजे मुलगा हे तयार होईल. त्याच्यानंतर PEN पेन हा एक शब्द तयार होईल. SON सन हा एक शब्द तयार होईल. इथे पहा सर्वंट मध्ये RAT रॅट तयार होईल. त्यानंतर ANT अँट तयार होईल. यानंतर SAT सॅट तयार होईल. या पद्धतीने एक एक लेटर घेऊन तुम्ही शब्द तयार करायचे. याच्यासाठी तुमचे छोटे छोटे शब्द पाठ असले पाहिजेत. स्टँड पहा, स्टँड पासून काय तयार होईल? ANN तयार होतं, A तयार होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, लुक, लिसन, रिपीट अँड राईट म्हणजे पहा, ऐका आणि पुन्हा लिहा. राईट, रिस्ट, नो, रॉंग, नाईफ, नी म्हणजे इथे सायलेंट लेटरवाले शब्द दिलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. डू यू लाईक पोटॅटोज? येस आय डू. नो आय डोंट. डू यू लाईक बनाना? मग तुम्ही सुद्धा तसंच लिहायचं आहे. येस आय डू. आवडत असेल तर येस लिहायचं आहे. हॅव यू गॉट अ ग्रीन पेन? येस आय हॅव. हॅव यू गॉट अ ब्ल्यू पेन्सिल? येस आय हॅव. डू यू लाईक ग्रेप्स? येस आय डू. डू यू लाईक अ कॅबेज? नो आय डोंट. हॅव यू गॉट अ रेड पेन? येस आय हॅव. या पद्धतीने. पुढे पहा, रीड द फॉलोइंग वर्ड्स, फाइंड रिलेटेड वर्ड्स बिगिनिंग विथ द सेम लेटर म्हणजे शब्द वाचायचा आहे आणि त्याच अक्षराने सुरू होणारा एखादा शब्द लिहायचा आहे. जसं बी, बॉल. आता डर्टी, डी पासून सुरू होणारा शब्द आपण लिहू शकतो डॉल, DOLL डॉल. F पासून फ्लावर, मग इथे वेगळा शब्द लिहू शकतो FISH फिश म्हणजे मासा. हीज, ही लिहू शकतो. हॉर्स लिहू शकतो. माय पासून मी लिहू शकतो. मदर लिहू शकतो. ओल्ड. ए पासून काय लिहू शकतो आपण? ए पासून अँट लिहू शकतो. आर, रोज, रॅट लिहू शकतो. टी पासून टेबल, मग अजून काय लिहू शकतो? ट्री लिहू शकतो. याच पद्धतीने वेगवेगळ्या अक्षरांवरून सुरू होणारे छोटे छोटे शब्द तुम्हाला त्यांचे स्पेलिंग आले पाहिजेत. पुढे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड राईट द कम्प्लीट सेंटेन्स म्हणजे योग्य शब्द निवडायचा आणि वाक्य पूर्ण लिहायचं आहे. कट द मिल्क, द सॉईल, द व्हेजिटेबल. मग काय? कट द व्हेजिटेबल. ड्रिंक, ड्रिंक काय? ड्रिंक द टी, चहा पिया. ड्रिंक म्हणजे पिणे. लिफ्ट, लिफ्ट म्हणजे उचलणे. लिफ्ट द बॉक्स. वेल, फार्म काय येईल? लिफ्ट द बॉक्स म्हणजे बॉक्स उचलायचं आहे. तर योग्य शब्द निवडायचे आणि ते वाक्य इथे पुन्हा लिहायचं आहे. त्याच पद्धतीने पुश, पुश काय? पुश द टेबल, टेबल पुश करायचे. वेक, वेक काय? वेक द बॉय, बॉल किंवा बकेट येणार नाही. वेक म्हणजे जागे करणे. कॉपी द फॉलोइंग वर्ड्स शब्द पाहून जसेच्या तसे लिहायचे. आउटसाइड, इनसाइड या पद्धतीने. पुढे पहा, रीड द सेंटेन्सेस अँड ड्रॉ द प्रॉपर फेसेस फॉर इच. वाक्य वाचायचे आणि योग्य ते चेहरे काढायचे. अमित लॉस्ट हिज पेन, त्याचा पेन हरवलाय, मग तो काळजीत असणारा चेहरा तुम्हाला काढायचा आहे. अमित फाउंड हिज पेन, त्याला पेन सापडलाय, मग हॅपी असणारी स्माइली इथे तुम्ही काढायची आहे. ते याच पद्धतीने वेगवेगळे चेहरे तुम्हाला काढायचे आहेत जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहा आता, अ बिग बॉय पुश्ड अमित, एका मोठ्या मुलाने त्याला पुश केले तर मग त्याला राग येईल, मग इथे रागीट चेहरा काढायचा. अमित क्लाइम्ड अ बिग हिल, वरती उंच टेकडीवर चढलाय, मग थोडासा आनंदी असणारा काढायचा आहे. अमित सॉ अ टायगर, वाघाला पाहिल्यावर काय? थोडासा घाबरलेला इथे चेहरा काढायचा आहे. अमित गॉट अ प्राइज, हॅपी फेस काढायचा आहे. अमित सेइंग गुड मॉर्निंग, हॅपी फेस. अमित सेइंग गुड नाईट. टीचर टोल्ड अमित टू सिंग अ सॉन्ग. अमित टेक अँड इंजेक्शन घेताना मग थोडासा घाबरलेला चेहरा इथे काढायचा आहे. रीड अलाउड अँड राईट, वाचा आणि पुन्हा लिहा. टुमारो म्हणजे उद्या. येस्टरडे काल. दिस इव्हिनिंग आज सायंकाळी. टू नाईट आज रात्री. टुडे आज. टू द मार्केट, टू द हॉस्पिटल, टू द पार्क, वर्किंग, स्लीपिंग, कुकिंग, वॉचिंग. Look at the picture on the page number 86 and write who does the following. कोण करते ते लिहायचं आहे. पान नंबर 86 वरचं कुकिंग, यानंतर क्लिनिंग, टायडिंग अप, वॉशिंग क्लोथ्स, फोल्डिंग क्लोथ्स, वॉशिंग पॉट्स अँड पॅन्स. या कृती कोण कोण करत आहे ते तुम्हाला लिहायचं
आहे. यानंतर पुढे पाहूया. रीड अलाउड अँड कॉपी द वर्ड्स. पाहायचे, मोठ्याने वाचायचे आणि शब्द पाहून कॉपी करायचे आहेत. हे सोपं आहे. लुक अँड राईट. मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवराईट थिंग्स. तुमच्या आवडत्या वस्तूंच्या लिस्ट बनवायची आहेत. फेवराईट म्हणजे आवडत्यात. माय फेवराईट कलर, मग तुमचा आवडीचा कलर लिहा. ब्ल्यू, BLUE ब्ल्यू. यानंतर माय फेवराईट फ्रूट, तुमच्या आवडीचं फ्रूट लिहा. मँगो, MANGO मँगो. माय फेवराईट ॲनिमल, तुमचा आवडता प्राणी लिहा. मग कॅट लिहिता येईल. माय फेवराईट गेम, मग गेम तुम्ही काही लिहू शकता. क्रिकेट लिहू शकता. यानंतर माय फेवराईट व्हेजिटेबल, तुमची आवडती भाजी, मग टोमॅटो लिहू शकता. माय फेवराईट बर्ड, तुमचा आवडता पक्षी, मग स्पॅरो लिहू शकता. डव लिहू शकता. कबूतर. स्पेलिंग सोपं असणार, जरी तुम्ही लिहिलं तरी इथे चालणार आहे. पुढे पहा. राईट 1 or 2 लाईन्स अबाउट युअर फेवराईट थिंग्स. युअर फेवराईट थिंग्स म्हणजे तुमच्या आवडत्या गोष्टीविषयी तुम्हाला 2 वाक्य लिहायची. उदाहरणार्थ, पिंक इज माय फेवराईट कलर. पिंक माझा आवडता रंग आहे. माय पेन्सिल इज पिंक. मग कलर इथे आपण काय लिहू शकतो. रेड इज माय फेवराईट कलर अँड माय पेन इज रेड असं लिहू शकतो. गेम, क्रिकेट इज माय फेवराईट गेम. आय लाईक क्रिकेट. फ्रूट, मँगो इज माय फेवराईट फ्रूट. आय लाईक मँगो व्हेरी मच. व्हेजिटेबल्स, या पद्धतीने व्हेजिटेबल्स, ॲनिमल, बर्ड असं प्रत्येकाचं वाक्य तुम्हाला लिहिता आलं पाहिजेत. खाली पहा. चेहरे स्माइली दिलेले आहे, जे आपल्याला मगाशी काढायचे. तर हॅपी, सॅड, टायर्ड दमलेला, स्लीपी झोप आलेल्याच्या इथे असं दिलेलं असतं. पहा 2. यानंतर स्केअर्ड घाबरलेला, अँग्री म्हणजे रागीट. यानंतर प्राऊड म्हणजे अभिमान किंवा अभिमान वाटेल असा. यानंतर शाय म्हणजे लाजरा. मग इथे थोडंसं गुलाबी रंगाने वापरलेलं दिलेलं असतं. यानंतर पहा. राईट द करेक्ट वर्ड. शब्द अदलून बदलून लिहिले, तुम्हाला स्पेलिंग बरोबर करून लिहायचं. इथे काय येईल. COW काऊ येईल. यानंतर DOG डॉग येईल. छोटे छोटे स्पेलिंग आहेत पहा. पुढे पहा. फाइंड द ऑड वन आउट. वेगळा शब्द शोधायचा आहे. संडे, जानेवारी, ट्यूजडे, मंडे. आता इथे संडे, मंडे डेज ऑफ द वीकमध्ये वेगळा कोणता आलेला आहे. जानेवारी, मग तो इथे लिहायचा आहे. फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर, सॅटरडे. इथे पहा महिन्यांची नावं आणि सॅटरडे दिवसाचं नाव. 2 AM डू आर. यानंतर डान्स, बॅट, बॉल, बलून. मग वेगळं कोणतं आहे. डान्स ही कृती आहे. अँट, बेड, कॅट, फॅट. सगळीकडे ए आलेला आहे, इथे मात्र ए आलेला नाही. तर या पद्धतीने वेगळं काय आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पुढे पहा. लुक ॲट जंबल वर्ड्स अँड राईट इन करेक्ट वर्ड्स. म्हणजे अदलून बदलून दिलेले आहेत, ते स्पेलिंग व्यवस्थित लिहायचं. आता आपण पाहिलं तसं DOG डॉग. मग इथे पहा स्क्विरल. यानंतर शीप. यानंतर पुढे पहा. राईट 10 इंग्लिश वर्ड. कोणतेही 10 शब्द तुम्हाला माहीत असलेले, पाठ असलेले लिहायचे आहेत. तर या पद्धतीने वेगवेगळे प्रश्न आज आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहिलेले आहेत. तर यांचा तुम्ही नक्कीच सराव करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांची नक्कीच मदत होईल. व्हिडिओला लाईक करायला विसरले असेल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.